इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर शहरात अनेक डान्स बार असून पहाटेपर्यंत या डान्स बारमध्ये छमछम सुरू असते। या डान्स बारवर आजवर अनेक कारवाया होऊनही हे डान्स बार सर्रासपणे सुरू असल्याचे पाहायला मिळत होतं। पुण्यातील ड्रग्ज प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांनी पुण्यासह संपूर्ण राज्यातील अनधिकृत बार आणि पबवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। याच आदेशानंतर उल्हासनगर महापालिकेने उल्हासनगर शहरातील सर्व बारची कागदपत्रे आणि परवानगी यांची पडताळणी केली आणि त्यात अनधिकृत आढळून आलेल्या श्रीराम चौकातील ॲपल आणि एंजल या 2 डान्स बारवर धडक कारवाई सुरू करण्यात आली। उल्हासनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त किशोर गवस आणि सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई सुरू केली आहे। शहरातील इतरही बारची कागदपत्रे मागवली असून त्यात जे बार अनधिकृत आढळतील त्यांच्यावर धडक कारवाई केली जाईल अशी माहिती उल्हासनगर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे। या कारवाईमुळे उल्हासनगरातील अनधिकृत डान्स बारवर आणि पब चालकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत। उल्हासनगर महापालिका क्षेत्रात जे अनधिकृत डान्स बार आहेत त्यांना यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या। नोटिसा बजावल्यानंतर संबंधित कागदपत्रे मागवण्यात आली होती। ज्या डान्स बारदारांकडे परवानगी नव्हती, जे अनधिकृत होते, त्यांना निष्कासनाची नोटीस बजावण्यात आली होती। त्या अंतर्गत आज 2 बार विरुद्ध कारवाई चालू केलेली आहे। ॲपल बार आणि एंजल बार हे 2 बार निष्कासित करण्यात आलेले आहेत। मान्य आयुक्तांच्या आदेशानुसार करण्यात आलेले आहे। यासाठी आमचे मान्य अतिरिक्त आयुक्त किशोर गौस साहेब पण स्वतः उपस्थित होते। तर ही कारवाई आज आम्ही चालू केलेली आहे। 2 बार घेतलेले आहेत आणि इतर बारचे आम्ही कागदपत्र पडताळणीचे काम चालू आहे। त्याच्यामध्ये जे अनधिकृत आढळून येईल त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल।